अवचर साहेब, मी गेली 27 वर्ष कारखान्यात संचालक आणि मी स्वतः येलेली आहे. कुठं काय मागायचं, कुठं काय सांगायचं हे चांगलं मला जाणीव आहे. अवचर साहेब मी आपल्याला दाखवून देईल. 19 तारखेला पत्र दिलं, 23 तारखेला पत्र दिलं, 21 तारखेला पत्र दिलं, 25 तारखेला दिलं, 26 तारखेला दिलं, 28 तारखेला दिलं, 1 तारखेला परवा दिलं. 8, 9, 11 पत्र दिली. पत्राचं उत्तर नाही सरकार खात्यात त्यांनी द्यायची एमडीची जबाबदारी. काटा बंद करण्याची वेळ आमच्या येऊ देऊ नका. माळेगाव कारखान्याचे संचालक असेल आणि इतर कुठल्याही येथे संचालक असेल त्यांना ते कागदपत्र दाखवायची जबाबदारी त्या एमडीची आहे. चेअरमॅन साहेबांना फोन केले, 11 परवा आता सांगितलं कुणी एकाही फोनचं उत्तर नाही. सकाळी 8 वाजता मला फोन आला, मी काका आजारी होतो. अहो इथे लग्न केलं नाजेरकरांनी, बारामतीत लग्न केली, ऑफिस मध्ये बसले. बापू मला वाटत नाही की तुमच्याकडनं एवढं खोटं उत्तर यावं. तुम्ही चेअरमन झाल्यापासून एकही चुकीचं काम आम्ही केलं नाही, हे काम आम्हाला करायला लावू नका. म्हणजे काय प्रकार चाललाय? काही उद्योगपतींच्या आदेशाला चेअरमन साहेब तुम्ही वाचताय का? कालची कच्ची बच्ची त्यांना सहकार किती कळतो मला माहित नाही. पोलीस खात्याला या सांगून टाकतो, येणाऱ्या आठवड्यामध्ये 5 दिवसाचं 100% वाहन हात आली नाही तर पुन्हा आपल्याला कारखान्यावर यावं लागेल. त्यावेळेस काटा बंद करण्याचं आवाहन आम्ही त्यावेळेला शेतकऱ्याला करणार. कुठलाही कायदा हातात घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चालणारे मी माणसं आहोत. समोरासमोर बोलवा, व्हीएसआयचे तर्फे बोलवा, सभासद राजांना बोलवा, स्पेशल जनरल मीटिंग बोलवा. आम्हाला 4 शिवाय दुसरे काही देऊ नका, संस्थेचा खर्च वाढवू नका. एमडीला मी परवा सांगितलं संरक्षण तुम्हाला घ्यायची गरज नाही. माळेगाव अत्यंत सनदशीर मार्गाने जाणारा कारखाना आहे. चेअरमन साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, पोरासरांचं ऐकून तुमची कारकिर्दीला गालबोट लावू नका. चेअरमन साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, पोरासरांचं ऐकून तुमची कारकिर्दीला गालबोट लावू नका. तुम्हाला हे माहित आहे की आम्ही एकदा नाराला लागलं आजच पुरा करणार. तुम्हाला हे माहित आहे की आम्ही एकदा नाराला लागलं आजच पुरा करणार. ह्याचं खाजगीकरण करून कोण जर काही उद्योगपती मंडळी करणार असतील ते माळेगावचा सभासद चालू देणार नाही. तुम्हाला कायदेशीर मार्गाने जे काम करायचं त्याला आम्ही कधीच अडचणी असणार नाही. या संचालकांना कदाचित तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल का काय बघा. काही महाभाग म्हणतात 7 दिवसाची नोटीस लागत नाही. बेकायदेशीर मीटिंग मध्ये सगळे ठराव करताय. हे बेकायदेशीर ठरवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. ही चुकीच्या पद्धतीची दादागिरी अजितराव या ठिकाणी कोणी करत असेल तर त्यांना वेळीच आवरा. ते स्वामी समर्थांनी या संचालक मंडळाला सद्बुद्धी द्यावी. 2,40,000ची डिस्टलरी केली तर 156 कोटी खर्च येतोय आणि 5 लाखाची डिस्टलरी केली तर 200 कोटीच्या आसपास म्हणजे 45-50 कोटीचा फक्त फरक. आणि सभासद राजांना तुमच्या ऊसाच्या भावामध्ये 300 रुपयाचा अधिकचा फरक पडणार आहे. चेअरमन म्हणजे कशाला व्याज म्हणताय काका? नाही, तुम्हाला ते व्याज द्यावं लागेल आणि ते व्याज घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. चेअरमन म्हणजे कशाला व्याज म्हणताय काका? नाही, तुम्हाला ते व्याज द्यावं लागेल आणि ते व्याज घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. नमस्कार. दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कथितरित्या गलतान कारभाराविरोधात माजी चेअरमन व विद्यमान संचालक साखर तज्ञ रंजन कुमार तावरे यांनी संचालक मंडळाचा चांगलाच खरपूस समाचार घेत संचालक मंडळाच्या कारभाराचे चांगलेच वाबाडे काढलेत. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र होणार असल्याचे संकेत देतानाच पोलीस प्रशासनाच्याही चांगल्याच कानपिचक्या घेत पोलिसांच्या भूमिकेवर भर चौकात कडाडून हल्ला चढवला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आपल्या खुमासदार शैलीत खरपूस समाचार घेतला. त्यामुळे आता माळेगावचं संचालक मंडळ वटणीवर येणार की बारामती तालुक्यात इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. चला तर पाहूयात काय बोलले रंजन कुमार तावरे. आमचे सहकारी जिव्यांना गावडे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माळेगाव कारखान्याचे सुज्ञ सभासद, सर्व आजी माजी संचालक, उपस्थित मित्रांनो, आज या ठिकाणी काय यावं लागलं? मला पोलीस खात्याला विचारायचंय, आम्ही इथे येणार, तुम्ही आम्हाला 49ची नोटीस नेहमीप्रमाणे दिली असती तर काय वाटलं नसतं.
त्याच्यामध्ये तुम्ही सल्ला दिला आम्हाला की सहकारी कारखानदारी सहकारातला हा विषय त्या खात्याशी बोला, त्या खात्यात नाही तर वरिष्ठाशी चर्चा करा, इथं काय होईल ते बघा. अवचर साहेब, मी गेली 27 वर्ष कारखान्यात संचालक आणि मी स्वतः येलेली, कुठं काय मागायचं कुठं काय सांगायचं हे चांगलं मला जाणीव आहे या गोष्टीची. पण तो ज्या वेळेला कुठं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आलोय. मग तिथं गोविंदबाग बघितली नाही, कारखाना बघितला नाही, सुरेश दादा इकडे आज इथं हजर नाही. गावात चालू असताना गावाने पुढे मारणारे माझे वाहतूक संचालक होते आणि म्हणून सभासदाच्या हितासाठी जे आहे आमच्या वार्ड वाढला उभी केलेली कारखानदारी आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीसाठी नीट राहिली पाहिजे. महाराष्ट्रात सहकार मोडीत काढायचं काम चालू झालं आणि खाजगीकरण वाढलं, त्यावेळी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सहकार बचाव पॅनल करून महाराष्ट्राला आम्ही दाखवून दिलं की आदर्श सहकार कसा चालू शकतो. आणि महाराष्ट्राचा अत्युच्च भाव 11-19 रिकोरीला 3400 रुपये भाव देण्याचं 18-19 काम सभासदाच्या हिताचं झालं. राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा भाव आपल्या संचालक मंडळामध्ये दिला. 5 वर्षात एकदा या आंदोलन करण्याची सभासदाला वेळ आली नाही आणि म्हणून आजच काही इथे यावं लागतं. अवचर साहेब आपल्याला दाखवून देईल. 19 तारखेला पत्र दिलं, 23 तारखेला पत्र दिलं, 21 तारखेला पत्र दिलं, 25 तारखेला दिलं, 26 तारखेला दिलं, 28 तारखेला दिलं, 1 तारखेला परवा दिला. 8, 9, 11 पत्र दिली. पत्राचं उत्तर नाही. सहकार खात्यात त्यांनी द्यायची एमडीची जबाबदारी. एमडी सांगितलं त्याचाही बिचाराचा दोष आहे असं म्हणता येणार नाही. त्याला सांगितलं गेलं म्हणजे 30 दिवसांनी कागदपत्र देऊ. सेक्शन 32 मी म्हटलं साहेब सेक्शन 32 तुम्ही नीट वाचा. सेक्शन 32 हा सभासदांनी अर्ज दिला आणि मागणी केली तर त्याला 30 दिवस मुदत आहे. संचालक लोकनियुक्त संचालक त्यावेळेला आम्ही आहोत. ज्यावेळेला सभासद आम्हाला पहिल्या क्रमांकाची मतं देऊन तिथं पाठवतात, माळेगाव कारखान्याचे संचालक असेल ना ते इतर कुठल्याही येथे संचालक असेल त्यांना ते कागदपत्र दाखवायची जबाबदारी त्या एमडीची आहे आणि त्याला विलंब 30 दिवसाचा वगैरे कुठं कायद्यात दिलेला नाही. आणि म्हणून हे बेकायदेशीर काम तुम्ही करू नका. मित्रांनो, एमडी नवीन पटतंय, चेअरमन साहेबांना काही गोष्टी पटतात आणि एमडी म्हणतात की माझे काका मला काही मान्य, परंतु मला अडचणी माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. या संचालक मंडळाच्या विरोधात आम्ही काम केलं तर आम्हाला लगेच काढून टाकतात. आमच्या काही संरक्षण नाही. मान्य मला चेअरमन साहेबांना फोन केले 11 परवा आताच सांगितलं कुणी या काही फोनचं उत्तर नाही. सकाळी 8 वाजता मला फोन आला मी काका आजारी होतो. अहो इथे लग्न केलं ना अजिरकरांचं, बारामतीत लग्न केली, ऑफिस मध्ये बसले. बापू मला वाटत नाही की तुमच्याकडनं एवढं खोटं उत्तर यावं. तुमच्या आजारातून तुम्ही बरे व्हा. तुमच्या आजारासाठी सातत्याने आम्ही काळजी घेतोय. तुम्ही चेअरमन झाल्यापासून एकही चुकीचं काम आम्ही केलं नाही. हे काम आम्हाला करायला लावू नका, हा मोर्चा आणायला लावू नका. हे एकदा तुम्ही 4 वेळा आम्ही चेअरमन साहेबांना सांगितलंय. टेढ़ी इंग्लिश निकलेगा, सीधी इंग्लिश नहीं निकलेगा. तुम्ही सरळ मार्गी जाणार नसाल तर वेगळ्या मार्गाने आम्हाला ते मिळवावं लागेल. परंतु चेअरमन साहेब सुद्धा परवा म्हणले मलाही काही गोष्टी काका पटतात पण माझा नाही. म्हणजे काय प्रकार चाललाय? काही उद्योगपतींच्या आदेशाने चेअरमन साहेब तुम्ही वाचताय का? कालची कच्ची बच्ची त्यांना सहकार किती करतो मला माहित नाही आणि म्हणून आपल्यासारख्या जाणकार चेअरमन साहेबांनी अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही. माझी आपल्याला विनंती राहील की आपण
कारखान्याचा ऊस सभासदाचा आणण्याबद्दल कारखान्याचा काळात करून झालं पाहिजे, परंतु सभासदाचं नुकसान करून गाळप करणार असेल तर ते बरोबर नाही. गेल्या 15 दिवसापर्यंत चालला विषय. अडचणी 15-7चा ऊस लवकर आला पाहिजे. चेअरमन साहेबांनी सांगितलं 15 तारखेला मी सगळे आणायचं सांगतोय, म्हणा 15 तारखेला सांगितलं त्यावेळी म्हणजे 20 तारखेपर्यंत येतात. 20 तारखेला सांगितलं म्हणले 24 तारखेला येतील. 24 तारखेला सांगितलं म्हणले 1 तारखेपर्यंत सगळी वाहनं येतील. आणि परवा 1 तारखेच्या मीटिंग मध्ये विचारलं गेल्यानंतर शेतकरी अधिकाऱ्यांनी सांगितलं सगळी वाहनं यायला 6-7 तारीख येईल. म्हणजे चाललंय काय? प्रत्येक वेळेला प्रशासन चुकीचं उत्तर देत असेल आणि आमच्या ऊसकरी कष्टकरी शेतकऱ्याचा अडचणी ऊस उशिरा जाऊन त्याचं प्रति एकरी 8-10 टनाचं नुकसान होणार असेल तर माळेगावचा सुद्धा सभासद होऊ देणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या शेतकरी भावांनी आता काय तीव्र प्रतिक्रिया दिल्या की आपण आत्ताच काटाबंद करू. माझी विनंती राहील सभासदांना, बाबांनो एकदम गरम खाऊन चालणार नाही. आपण त्यांना आज नोटीस दिली, आज सांगितलंय, पोलीस खात्याला या सांगून टाकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये 5 दिवसाचं 100% वाहनं हात आली नाही तर पुन्हा आपल्याला कारखान्यावर यावं लागेल. त्यावेळेस काटा बंद करण्याचं आव्हान आम्ही त्यावेळेला शेतकऱ्याला करणार. माळेगावच्या 15 संपल्याशिवाय माळेगावचा अडचण अजून 3 लाख राहिला. मग तो ऊस जर थांबणार असेल आणि तो उशिरा लागणार असेल तर आमच्या शेतकऱ्याचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून हे खास पहिली आपण त्यांना विनंती वजा सूचना देऊ की आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चालणारे आम्ही माणसं आहोत. आणि म्हणून 5 दिवसानंतर वाहनं आली नाही गटामध्ये 1 तारीख चेअरमन साहेबांनी सांगितली होती, त्याच्यावर 4-5 तारीख यांनी सांगितली शेतकरी अधिकाऱ्यांनी. आज तारीख किती आहे? 4. त्यांच्या मागणीप्रमाणे 1च दिवस राहिलाय, 2 दिवस 5-6. आणि म्हणून त्याच्यामध्ये सभासदाची वाहनं सभासदाचा सगळी वाहनं गटात कशी आणता येतील. चेअरमन साहेब सांगतात 7,000ने आपण सभासदाचा गाळू. आमचे म्हणणं आहे तुम्ही उशीर केलाय आणि म्हणून आता अडचणी 15 संपेपर्यंत 100% गटातला ऊस गाळा. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही बाहेर यायला हवे. ज्यांचं 400 टनाचं गाळप वाहनाचं पूर्ण झालं असेल त्यांना आपण त्या पद्धतीने बाहेर काढू. आम्ही कारखाना चालवला, आम्हाला माहिती आहे कारण संस्थेचंही नुकसान होऊ देणार नाही, पण सभासद टिकला तर संस्था आहे. आणि म्हणून त्या सभासदाचं वाटप करणार असाल तर ते आम्ही चालू देणार नाही, याची दखल घ्या. आज एमडी नाही, एमडीला मी परवा सांगितलं संरक्षण तुम्हाला घ्यायची गरज नाही. माळेगाव अत्यंत सनदशीर मार्गाने जाणारा कारखाना आहे. आणि म्हणून कोण हा कायदा मोडताय? अजितराव पवार आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकारचं काम विकासासाठी आपण पक्षामध्ये मदत केली आणि या सरकारला पाठिंबा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री झाला फडणवीस साहेबांची आणि आपण एकत्र आहात शिंदे सरकारमध्ये. आमची आपल्याला विनंती आहे, आपल्या सत्तेचा गैरकारभार करून हे संचालक मंडळ चुकीचं कायदा मोडून काम करत असेल तर त्यांना वेळी आवरा. कारण सहकारातले कायदे आपल्याला माहित आहे, ह्याचं खासगीकरण करून कोण जर काही उद्योगपती मंडळी करणार असतील ते माळेगावचा सभासद चालू देणार नाही. तुम्हाला कायदेशीर मार्गाने जे काम करायचं त्याला आम्ही कधीच अडचणी असणार नाही, परंतु चुकीच्या मार्गाने सहकार मातीत घालायचा, सहकार कायदा मोडीत काढायचा
या संचालकांना कदाचित तुम्हाला ट्रेनिंग द्यावा लागेल का काय बघा. काही महाभाग म्हणतात 7 दिवसाची नोटीस लागत नाही. अहो तुम्ही नोटीसच उशिरा देताय, बेकायदेशीर मीटिंग मध्ये सगळे ठराव करताय. हे बेकायदेशीर ठरवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. तुम्हालाही माहित आहे की आम्ही एकदा नादाला लागलं आजच पुरा करणार. करायचं पुरा ना, चुकीचं असेल तर चालू देणार नाही. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताकदीच्या मुळे तुमचे हे संचालक जर बेकायदेशीर वागणार असतील, गाजाबोली करणार असतील, तर त्यांना आपण योग्य तो सल्ला द्या. अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे सांगावं लागेल, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट केशवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या माळेगाव कारखान्यातल्या सभासदाला मातीत घालण्याचं महापाप हे संचालक मंडळ करतंय. आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने कारभार आम्ही इथून पुढच्या काळामध्ये खपवून घेणार नाही. हा सभासदाचा कारखाना आहे. माळेगाव कारखान्यामध्ये जी काय बनवाबनी झाली ती आत्ताच माझ्या अगोदरच्या सर्व सभासदांनी आपल्याला सांगितलेली, तीच परत मी काही रिपीट करणार नाही. परंतु एवढाच निश्चितपणे सांगू इच्छितो की चुकीच्या पद्धतीची दादागिरी अजितराव या ठिकाणी कोणी करत असेल तर त्यांना वेळी आवरा. एका बाजूने आम्ही विना सहकार नाही उद्धार सांगतायत, सहकाराशिवाय पर्याय नाही म्हणून सांगतायत. आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आपण अजितराव बसताय आणि तुमचे मांडीला मांडी लावून बसणार हे संचालक मंडळ हा महाराष्ट्रातला आदर्श सहकारी साखर कारखाना मोडीत काढण्याचं महापाप करू असेल तर ते चालू द्यायचं काय याचा विचार करा. आणि म्हणून निवडणुकीमध्ये काय केलं काय नाही तुमच्या मनाला माहित आहे. आणि मी त्याच्यावर काय बोलणार नाही. झालं गेलं गेलं गंगेला मिळालं. परंतु आता चुकीच्या पद्धतीनं जर आपण या संचालक मंडळाला वेळी आवरलं नाही आणि 4 दिवसाच्या आत 100% सभासदाचा चालू झाला नाही, आता शशिकांत तावरे इथं आले, त्यांनी सांगितलं 4 दिवसाच्या आत तिथं जर नाही कारखान्याची यंत्रणा आली तर म्हणले काका बर का शशी काका म्हणजे शेतकरी एवढा उद्विग्न झाला की त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मी कष्ट करून उभा केलेला ऊस आज एवढा वाढलेला ऊस पडलाय, पाणी देता येत नाही. आणि अशा वेळी दररोज ही लांबत चाललेल्या तोडणी 4 दिवसात नाही तर माझ्या ऊसाला मी गाडी लावून देणार. 80-90 टन ऊसाचं टनेज काढणारा हा शेतकरी. म्हणजे अशा पद्धतीचं अजितराव चित्र झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. माळेगाव कारखान्यात नाही चुकीच्या पद्धतीनं जाऊ देऊ नका. आमची उभं केलेली लक्षणी आमच्या हातानं पेटून लावायचं काम आम्ही करणार आहे. करायला होणार मागच्या 2 हंगामापूर्वी जळीत करून आता ऊस न्यावा लागलाय. जळीत हंगाम त्यावेळेला झाला. काल आमच्या एक विठ्ठलराव देवकाजीने सांगितलं चेअरमन साहेबांना, त्यांनी गव्हाचं बियाण ठेवलंय पण ऊस उशिरा होतोय, घरची चपाती खाता येईना, आमचा ऊसाचं गव्हाचं बी बघायला या. चेअरमन साहेबांनी 4 वेळा फोन केला त्याच्यावर. शेतकरी अधिकाऱ्याला फोन आला, अरे बाबा तुझी तोड देतो. आज तिथं नाही स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलेले, त्यांनी सांगितलं काका या संचालक मंडळाला सद्बुद्धी द्यावी म्हणून मी स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलेलो आहे. ते स्वामी समर्थांनी या संचालक मंडळाला सद्बुद्धी द्यावी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य तो आदेश द्यावा. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सभासद राजांनो घाबरायचे काही कारण नाही. आपल्या कोणी अन्याय केला
म्हणजे पोलीस खातं असेल किंवा सरकार असेल, कुणी असलं तर त्याला गडबड करायची काही कारण नाही. उलट लक्ष्मी अवसर साहेबांना सांगेल, त्यांना विचारा किती पत्र केले, किती तोंडी विनंत्या केल्या, आणि मग तुम्ही काय ही कागदपत्र कायदेशीर मार्ग असेल तर देत नाही. कायदेशीर खरं असेल तुमचं कागदपत्र देण्यात अडचण काय? प्रत्येक वेळेला वेगळं कारण. आणि म्हणून चेअरमन साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, पोरसरांचं ऐकून तुमची कारकिर्दीला गालबोट लावू नका. जनरल मीटिंग मध्ये दिलेला शब्द डिस्टलरीचं एक्सपान्शन, त्याच्यावर 5 लाखाची डिस्टलरी आपण केली, 2,40,000ची डिस्टलरी केली तर 156 कोटी खर्च येतोय. आणि 5 लाखाची डिस्टलरी केली तर 200 कोटीच्या आसपास, म्हणजे 45-50 कोटीचा फक्त फरक. आणि सभासद राजांना तुमच्या ऊसाच्या भावामध्ये 300 रुपयाचा अधिकचा फरक पडणार आहे. आपण 2,40ची डिस्टलरी करू द्यायची का 5 लाखाची करायची? याच्यावर सुद्धा कदाचित उद्या आपल्याला पत्रकार भावांना आम्हाला आंदोलन करावं लागेल. चेअरमन साहेबांना संचालक मंडळ चुकीचं वागायला लागलं तर त्या संचालक मंडळातल्या बऱ्याच सहकार्यांना माहित आहे, चुकीच्या पद्धतीनं कोजन करायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचं कोजन थांबलं होतं 2-2.5 वर्ष. तसं ही डिस्टलरीचा चुकीचा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. कारण आमच्या शेतकऱ्यांना जर कच्च्या मालाला 300 रुपये टनाला अधिक मिळणार असतील आणि एवढ्याच पैशात होणार असेल, 2 वर्ष 1 महिन्यामध्ये सगळं कर्ज फिटणार असेल, तर आम्ही का 5 लाख लिटरचा प्रकल्प लावायचा नाही? याचंही उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. समोरासमोर बोलवा, VSIच्या दरम्यान बोलवा, सभासद राजांना बोलवा, स्पेशल जनरल मीटिंग बोलवा. आम्हाला चहा शिवाय दुसरं काही देऊ नका, संस्थेचा खर्च वाढवू नका. पण माळेगाव कारखान्याला इथेनॉलचा प्रकल्प 5 लाख लिटर पर डेचा केला पाहिजे. सभासद राजांनो आपण 4,000 रुपये केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून पुन्हा एकदा संचालक मंडळाला शेवटची विनंती करतो की आम्हाला आमची ही कागदपत्र तात्काळ द्या. ऊसाचा सभासदाचा ओघ या ठिकाणी 100% ऊसाचं गाळप करा. काटा बंद करण्याची वेळ आमच्या येऊ देऊ नका. ते लक्ष्मीचे मंदिर सुरक्षित कसं राहील, त्याच्यातून आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी कशा पद्धतीने अधिक जे 2 पैसे देता येतील याचा सातत्याने प्रयत्न करा. तुमचे प्रपंच या ऊसाच्या भावावर चालले नाही त्याची मला जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या या विचाराकडे बघण्याची प्रवृत्ती चुकीची आहे. तो चुकीचा विचार बाजूला काढा एवढी विनंती करतो. आणि कारखान्याला 3200 रुपये भाव द्यावा ही माझी मागणी संचालक मंडळाचे बॅनर आमचं लेखी पत्र आहे. 3200 रुपये द्या. ऍडव्हान्स, फायनल नाही, ऍडव्हान्स. फायनलचं त्यांना आयन चांगलं द्यावं लागेल. आणि 3,000 रुपये पैसे देऊन 2 महिने उशिरा पैसे देऊन FRPच्या कायद्याप्रमाणे एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट प्रमाणे 14 दिवसात ऊस घातल्यापासून पेमेंट मिळलं पाहिजे. न दिल्या त्याला 15% व्याज देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. आणि मी चेअरमन असताना आपण मागितली. परवा 1 तारखेला चेअरमन म्हणल्या कशाला व्याज मागताय काका? नाही, तुम्हाला ते व्याज द्यावं लागेल आणि ते व्याज घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. कारण आमच्या बँकांची पतपेढीची कर्ज, सोसायटीची कर्ज त्याला व्याज द्यावं लागते. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या पेमेंट मध्ये त्या पैशाची सुद्धा मीटिंग मध्ये सांगावं लागेल. ते पैसे कधी देताय, ते पैसे देण्याची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे एवढं या निमित्तानं सांगतो. आणि सगळे सभासद या ठिकाणी आले त्याबद्दल त्या सगळ्या सभासदांना मनापासून देतो. आपल्याला वाईस चेअरमन साहेब ऑफिस मध्ये बसलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण